तर नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता चाललो आहे मी जिमसाठी. खायला रात्री गॅदरिंग होतं, सो झाले मला तिथे 12. घरी येऊन आईचं वगैरे आवरेपर्यंत मला 1-2 वाजले. उठायला खूप उशीर झाला. चला आता जातो जिमला, पटापट आवरतो, येतो मंदिरात पण जायचं पूजा करायला. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आणि मग आपल्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि वर्कआउट सुरू करून घेतला. चला जाऊन आलो जिमला. काही व्हिडिओ जास्त बनवता नाही आले, कारण खायला गोप्रोच्या बॅटरीचा इश्यू झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाही आहेत. सो आता जे व्हिडिओ बनत आहेत ते मोबाईलमध्ये बनत आहेत. चला नाश्त्याचं काहीतरी करून घेतो, मग आईला पण फ्रेश करायचं आहे, आंघोळ करून पुन्हा जायचं आहे मला मंदिरामध्ये पूजा करायला. सो चला पटापट आवरून घेतो, गडबड नाही तर. चला सगळी कामं आवरलीत, मंदिरात पूजा करून येतो. 10:30 वाजलेत, लेट झाला आहे, उशीर झाला आहे पूजा करायला. सो जाऊन येतो पटकन. चल. आजची मंदिरातली पूजा पण झालेली आहे आणि आज पण लाईट गेली. मग अशी होती, आता लाईट गेली. हे आमचा पार्सलवाला बघा कट होऊन गेलाय. पीनट बटर आलेला आहे. माय फिटनेसचा पीनट बटर क्रंच. सगळं आवरलं आहे, तर म्हटलं जरा टोमॅटोला आणि मिरचीला पाणी घालून घेऊया. तर टोमॅटो आणि मिरचीला पाणी घातलं आहे. सगळे एकत्र लावलेली रोपं होती, ती 2 रोपं बघा एवढे मोठे झालेत आणि हे अजून त्याच लेवलला आहेत. आणि हे इकडे घातलं आहे, वाणं आहेत त्यानं पाणी. आता जरा ही जास्वंद आहे, त्यानं पाणी घालून घेतो. आज जेवणाला काही जास्त बनवलं नाही, बटाट्याची कापं आणि चपात्या बस. आज एवढंच बनवलं आहे जेवणासाठी, कारण काय झालं, दिवसभर मी आज मोबाईलचा डेटा खाली करतो आहे आणि काल 2-3 दिवसाचे व्हिडिओज आणि थोडं ते डॉक्युमेंट्स होते, त्याच्यामुळे ओव्हरऑल फुल झालेला सगळा डेटा. त्याच्यामुळे जवळपास मला 60 ते 70 GB खाली करावा लागला. त्याच्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायला मिळाला. सो त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं काम केलं मी, डेटा खाली गेला आज मोबाईलचा. आणि त्यात गोप्रो झाला आहे खराब, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की मला सगळं मोबाईलवरच करायला लागतं. नाही तर कसं होतं, गोप्रोवर काम व्हिडिओ शूट होत राहतं आणि तिकडे कॉपी किंवा हे होत राहतं. पण आता तो विषय नाही, त्याच्यामुळे मोबाईलवरच काम करतो, त्याच्यामुळे शूट करायला मिळालं नाही. दिवसभराचे व्हिडिओ नाही आहेत. चला भेटूया, आता जेवतो, सगळा पसारा आवडतो आणि देन भेटू आपण पुन्हा. आईला दिलं तिकडे जेवायला आणि मी पण जरासं थोडंसं जेवण घेतो. कोशिंबीर आणि चपाती, चलो, आणि थोडंसं लोणचं टेस्टसाठी, कारण कंटाळा आला पचपचीत खाऊन. चला जेवण घेतो मी पण. तर मंडळी सगळं आवरून झालेलं आहे, जेवण वगैरे सगळं आवरलं आहे. आणि आता घेतलं आहे मी माझं रोजचं काम, शतपावली करायला घेतलेलं, झाली तीसुद्धा. आणि आज तर थंडी भयानक आहे, म्हणजे मध्ये 4-5 दिवस खूप कमी होती, पण आज पुन्हा पडली. आणि कालचे 2 दिवस गेले माझे असेच, म्हणजे एक दिवस रविवार तर गेला माझा बाहेरच, म्हणजे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन होत्या आणि क्रिकेटमध्ये गेला. आणि कालचा दिवस गेला माझा तो म्हणजे दिवसभर सगळा काही डेटा ट्रान्सफर करायचा होता, तो ट्रान्सफर करून झाला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आमच्या माधव पवार जे हायस्कूल आहे आमचं, जिथे मी शिकलो, त्या शाळेचा, जे हायस्कूलचा स्नेहसंमेलन सोहळा होता. मग तिथे गेलं, काही व्हिडिओज वगैरे करायचे होते शाळेचे, ते केले. आणि त्यानंतर घरी आलो आणि काय झालं, माझं स्टोरेज फुल झालं, कारण मला डेटा ट्रान्सफर करायचं राहिलेलं. तर आज माझा पूर्ण दिवस गेला आहे डेटा ट्रान्सफरमध्ये, जो OTG लावून घेतला मी दुसरीकडे. सो आज व्हिडिओज जास्त बनवता आले नाही ना, मला बाहेर आता आलं, कारण काय झालं, इथे एक राहिली गोष्ट आहे. कारण तिथे एक नारळाचं झाड आहे, बघितलं असेल तुम्ही कधी व्हिडिओमध्ये. तर इथे एक नारळाचं झाड आहे, तर तिथे कंटिन्यू खालून वाळवी येते. तर ते तिथलं झाड काढायचं आहे आणि इथे लावायचं आहे.
ह्या भागात इथे समोर. तर ती 2 झाडं लावली आहेत, तर इथे ते काढून लावेन. कारण काय झालं आहे, वाळवीमुळे खराब व्हायला लागलं आहे. त्याच्यामुळे तिथलं काढून आता इथे लावेन. जागा एक ठेवलेली आहे मी त्यासाठी, सो तिथे लावेन. तर चला, बाकीची कामं आवरली. आईला पण झोपायला दिलं, ती पण झोपली. आता मी पण माझी सगळ्या गोष्टी आवरल्यात. आता गोप्रो खराब झाल्यामुळे मला सगळे व्हिडिओ आता मोबाईलवरच करावे लागतात, कारण त्याच्यामुळे व्हिडिओ करायला मिळत नाही आहेत. कारण मोबाईल रिकामी असतो, म्हणजे व्हिडिओ ज्यावेळी मी गोप्रोमध्ये बनवतो काही मोबाईल रिकामी असतो, आम्ही कॉपी वगैरे जे मूव वगैरे फाईल करायचे ते करू शकतो किंवा एडिटिंग करू शकतो व्हिडिओ चालू असताना. आता प्रॉब्लेम असा होतो की स्टोरेज फुल झालं, मला दुसरं ऑप्शन नाही व्हिडिओ करण्यासाठी. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. आता बॅटरी आता वॉरंटीमध्ये होत्या आणि त्या मी आता आज झालं मेल त्यांच्याशी. सो त्यांनी एक लिंक पाठवली, त्याच्यावर सगळी माहिती फिलअप करून पाठवली आहे. त्यांनी सांगितलं 24 तासात जो काय डिसिजन असेल तो आम्ही तुम्हाला सांगू, किंवा तो ज्या ॲड्रेसला त्या पाठवायच्या त्याचा ॲड्रेस आणि इथला फोन नंबर आणि कसं पाठवायचं वगैरे ते कळू. सो त्याच्यामुळे सगळं रखडलं आहे. आता 8 दिवस आपल्याला मोबाईलवरच सगळे व्हिडिओज बनवावे लागतील. तोपर्यंत जर कुठून एखादी बॅटरी अरेंज झाली गोप्रोची, गोप्रो हिरो 10 आहे, तर अरेंज झाली तर मग गोप्रोवर पुन्हा चालू करून मग टाईम टू टाईम परत व्हिडिओ यायला सुरुवात होतील. चला तर मंडळी, तुमची अशी साथ राहू दे आणि तुमची साथ अशी मिळत राहते, त्याच्यामुळे व्हिडिओज करायला प्रोत्साहन मिळतं. सो धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, थंडी पुन्हा वाढली आहे. आणि पुन्हा सांगतो, रोज सांगतो मी, जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना व्हिडिओची लिंक सेंड करा. धन्यवाद. तुमचं असंच प्रेम राहू दे.